ये ना बेस, चिप्स खाणार? चिप्स खाणे की चिप्स खाणार? कुठली गोळी दिली होती मला? पोटात मुरडा येतोय, सारखं जावं लागतंय 10 वेळा. सॉरी हा, मी हातात आली ती गोळी दिली. काय झालं? हातात आली ती गोळी काय? तुम्हाला कळतं का कुठली गोळी द्यायची कुठली नाही ते? थांब, मी तुला दुसरी गोळी देतो. काही गोळी नकोय कुठली मला. कुठली का होत आयडी? तिच्यासाठी सूप आणलं होतं. शांत झोपलीये, आता उद्या सकाळीच उठेल. बरं, मग तुम्ही सूप घ्या, मी बसते तिच्याजवळ. काही गरज नाही, मी समर्थ आहे माझ्या मुलीची काळजी घ्यायला. असं का बोलताय? मग अजून काय बोलू मी? तू आता एवढी काळजी करतेस, पण तिला जेव्हा तुझी खरी गरज होती तेव्हा कुठे होतीस तू शकू? काम काम घरगुती व्यवसाय म्हणून पिशव्या उचलून सकाळी घराबाहेर पडायचीस आणि मग पिठं मसाले आयुर्वेदिक पुड्या विकून संध्याकाळी घरी परत यायची. दिवसभर माझी मालविका बिचारी किती एकटी पडायची माहितीये तुला? हे सगळं बघायला तुम्ही घरी असायचात ना? घरी नसायला काय झालं? तू कमवायचीस, मी घरी थांबायचो. शेवटी तुझीच हौस ना. माझी हौस की तुम्हालाच काही करायचं नव्हतं? राहू दे, राहू दे, या विषयावर मला आता काहीच बोलायचं नाही. पण तुम्ही घरी असताना तायडी एकटी पडायची हे तुम्ही कधीच बोलला नाहीत मला. आता बोलतोय ना, तिथे वाईट गेलं माझ्या लेकीचं बालपण. आई विना वाढली ती पोट. अहो काय बोलताय? जेव्हा तिला गरज होती ना, नेमकं तेव्हाच तू तिला स्वतःपासून लांब ठेवलं. कारण तेव्हा तुला महत्वाचं होतं तुझं काम आणि ओम. अहो ओम 2 वर्षाचा होता फक्त. आणि ती केवळ 9-10 वर्षाची होती. म्हणजे लहानच होती ना, पण तू तिला मोठी समजून एकटं पाडलंस ना. मग आत्ता कशाला आईपणा दाखवतेस? हे बघ शकू, तू कबूल कर किंवा नको कबूल करू, पण आत्ताच्या मालविकाच्या अवस्थेला तिचं ते बालपण आणि तू केलेलं दुर्लक्षच जबाबदार आहे. एवढंच काय, आतापर्यंत तू तिच्याशी जे काही वागलीस त्यानंच त्रास होतोय तिला. मावशी, खिचडी आणली होती. मावशी काय झालं? मला माहितीये तुम्हाला मालविका त्यांची काळजी वाटतेय. त्यांनी औषधं घेतली आहेत की नाही आता? हा, तुम्ही काळजी नका करू, त्या एकदम व्यवस्थित होणार आहे. रडू नका. काही असंच वाटतं बिटू की मी तायडीची काळजीच करत नव्हते. मावशी इतकी वाईट आहे का ग मी? मावशी एक मिनिट, तुम्ही असं का बोलताय? घर चालवणं आणि मुलांना मोठं करणं, ह्या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये ती ओढाताण होत होती ना. हे फक्त माझं मलाच नाही, ओमला गरज होती माझी. पण म्हणून आईडेला एकटं टाकायचं नव्हतं मला. मावशी माहिती, तिची तितकीच काळजी होती का मला. पण मुलांसाठी कमावणंही तितकंच गरजेचं होतं ना. माझं चुकलंच बिटू. नाही मावशी, हो माझं चुकलं. मी लहानपणी तायडीला समजून घेतलं नाही आणि मोठेपणी तिच्याशी खूप हार्श वागले ग. गेली 6 महिने माझी लेक जेलमध्ये होती. मी तिच्याकडे डुंकूनही पाहायला गेले नाही. ती कशी राहते, काय करते, तिला काय हवंय नकोय
कशाची म्हणून विचारपूस केली नाही मी. मुलं चुकली असतील ना तर त्यांना माफ करून त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहते ती खरी आई. मुलं भरकटली तर त्यांना योग्य मार्ग दाखवते ती खरी आई. आपली मुलं बिघडली तर त्यांना कधी प्रेमानं ती धाकानं सरळ करते ना ती खरी आई. एक आई म्हणून मी नापास झाले. माझ्यामुळेच आज माझ्या लेकीची ही अवस्था झाली आहे. Yeah, doctor. All right. Yeah, we can do that. Sounds good. I'll call you back. Okay? Yeah. Sure thing. Yeah. Thank you. हे घे. नाही मला नको. अरे ओम दूध पिऊन घे. तू काहीच खाल्लं नाहीस बराच वेळ झाला. ओके ऑल राईट. गॉट दी ऍड्रेस. मी आता लंडन मधल्या एका सायकॅट्रिस्टशी बोललो. ताईबद्दल त्यांना सांगितलं. सो ही सपोज टू बी वन ऑफ द बेस्ट. ते मला म्हणते की काही हरकत नाही, ताई बरी होईल. आपण बेस्ट उपचार करू ताईला. यु नो, आपण सगळ्या गोष्टी करू. मेडिकेशन्स, ट्रीटमेंट्स, तिचा आहार, हे सगळं आपण सांभाळू. ताई शुअर शॉट बरी होईल. शील फील नाईस. बरी होईल ना ताई? तू एवढं मनापासून करतोस ना ताई, नक्की बरी होईल. आणि मला माहिती की त्यांच्याबरोबर खूप वाईट घडलंय सगळं, पण खरं सांगू का, मला अजिबात काळजी नाहीये त्यांची. कारण त्यांची काळजी घ्यायला जगातला बेस्ट भाऊ आहे की नाही. हा, मला माहितीये रादर, मला खात्री आहे की तू ताईला काहीही कमी पडू देणार नाहीस. गेले 6 महिने त्यांनी खूप सहन केलंय. आय हॅड नो आयडिया. मी आता कधी तिची साथ सोडणार नाही. मी तिला एकटं पडू देणार नाही. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन नाही, दुराचा त्रास होतो तस. वा बेटा वा, तुझ्यामुळे दिवसाची सुरुवात खूप छान होते. प्रसन्न वाटत. ऍक्च्युली मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. काल जे काही घडलं ते त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून सॉरी. मी असं का केलं, कधी केलं, कसं केलं मला आठवत नाहीये, पण माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला आणि स्पेशली तुला. सॉरी. आणि मग मुद्दाम नव्हतं केला. सॉरी. डॅडी, ही तुझी आई आहे. मला आधी का नाही सांगितलं ते सगळं? आई ऐक ना, ताईला गिल्टी वाटत असं अजून काही बोलू नकोस. ओके ताई, इट्स ओके. आपण तुझ्यासाठी बेस्ट डॉक्टर शोधू. नाही, डॉक्टर आणि ट्रीटमेंटची गरज नाही. खरं तर 2-3 दिवस डॅडींनी गोळ्या दिल्या नाहीत, ते विसरले. पण आय प्रॉमिस, त्यांनी दिला नाही तरी मी माझ्या गोळ्या घेत जाईन. यापुढे माझा त्रास होणार नाही कोणाला. गोळ्या इफेक्टिव्ह आहेत ना, मला इतके दिवस त्रास झाला नाही. ओम म्हणतोय तर दाखवूया ना एखाद्या चांगल्या सायकायट्रिस्टला. नाही, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना झाला तेवढा त्रास पुरेसा आहे.
असं कसं ताई? मला माझी जुनी ताई परत हवी आहे. बरोबर बोलतोय हो. हल्ली किती बदलली आहेस तू. सारखं कुठल्या ना कुठल्या तरी दडपणाखाली असते. हे बघ बाळा, तू आता आपल्या माणसांमध्ये आहेस आणि आपलेपणा म्हटलं की दडपण नसतं. कधी कधी आपल्या माणसांचं आपलेपणाचं जास्त दडपण येतं मामा. तू आता कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आता फक्त आराम करायचा. हा बोल. काय ओळख आहे की नाही? लग्न केलंस, बोलला नाहीस आणि बोलवलं पण नाहीस. कम ऑन यार, सोशल मीडियावरच्या फोटोवरून कळलं आम्हाला की तुझं लग्न झालंय ते. अरे मित्र म्हणून थोडी तरी लाज वाटू दे. अरे हो सॉरी. काय झालं ते फॅमिलीच होती रे फक्त लग्नाला. आणि सोशल मीडियावरून हे पण कळलं आम्हाला की ओम खानविलकर साहेब बायकोसह मुंबईला परत आले. सो वेन यू आर गोइंग टू गिव्ह अस अ पार्टी? कम ऑन यार, आज संध्याकाळी. आज? आणि तू पार्टीची काय अरेंजमेंटची काय टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळं बघतो. तू फक्त बायकोला घेऊन ये बस. ऑलराईट, ठीक आहे. हा, इट्स अ थीम पार्टी. हा, ड्रेस कोड इज ब्लॅक. ऑलराईट, ओके, ठीक आहे. सी यू. बाय. स्वीटू, ऐक ना, आपल्याला संध्याकाळी पार्टीला जायचंय. कसली पार्टी? अगं माझ्या मित्रांनी अरेंज केली पार्टी, आमचं लग्न झालं म्हणून. तुझे मित्र अरेंज करतात म्हणजे मोठी पार्टी असेल. मला जमेल का सगळं? नको, मी नाही येत. अगं असं काय करतेस स्वीटू? तुला माहितीये का ह्या पार्टीज मध्ये मजा असते. आम्ही खूप पार्टीज असे ऑर्गनाईज पण केल्यात आहे ना हो, आणि गेलो आहे पण. तुला बरं वाटेल म्हणजे का, यू विल एन्जॉय ना. येस, इट इज रिफ्रेश. आता हे सगळं जमायला हवं तुला स्वीटू. आता तू खानविलकरांची सून आहेस ना. तुम्ही पार्टीला जायच्या आधी मी परत येईन. चल स्वीटू, तयारीला लाग. चल. अरे इट्स ओके ताई, इट्स ओके. डोंट वरी अबाउट. मैंने अभी अभी सुना कि आपके दोस्त आपको पार्टी दे रहे हैं ना, तो क्या मैं और बेबी पार्टी के लिए आ सकते हैं? नहीं, उसने अभी कहा ना कि पार्टी करने से उसे रिफ्रेशिंग फील होता है. अरे इट्स ओके रॉकी, तुम्ही दोघंही येऊ शकता पार्टीला. ओके, तुला विचारायची गरज नाहीये मला. नको रॉकी, नाही नको. म्हणजे काय काल सारखं मी काहीतरी विचित्र पार्टीत लागले तर म्हणलो की मत मत. नाही, इट्स ओके, तू येऊ शकतेस आणि तू एन्जॉय कर जरा थोडस. असं काही होणार नाही. डोंट वरी, प्लीज नको. डोंट वरी ताई. मी गोळ्या घेईन आणि मी ताई. आणि स्वीटू रेडी व्हायला मी मदत करेन. हा, माझा वॉर्डरोब चले. थैंक्स सो मच. अरे रिलॅक्स करा तू. इट्स नथिंग. ऐक ना बाळा, हे प्रमाण जरा तपासून घेशील का? हो. हा, हो हो. आलेच नाही. हा बोला भाऊजी. वहिनी, ते जर 2,000 रुपये हवे होते. नाही म्हणजे काय आहे की माझ्या एका मित्राला नड आहे. नड म्हणजे मीच त्याच्याकडून 2,000 रुपये घेतले, ते परत द्यायचे त्याला. बरं बरं भाऊजी, मी आल्यावर बघते. चालेल ना? हा चालेल ना. हा, आपण नेहमी प्रीमियम क्वालिटीचा काजू मागवतो, राईट? जे होलसेल मधून ठरलेल्या दरात आणि ठरलेल्या दुकानदाराकडनं येतात, राईट? मग मागच्या आठवड्यापासून 50% तुकडा काजू आणि 50% अख्खा काजू का येतोय, हे डिसिजन मला न विचारता का आणि कुणी घेतलं?
ती काहीतरी विचारते तुम्हाला. हे इतकं मोठं डिसिजन मला न विचारता का आणि कुणी घेतलं? मी घेतलं. हा माझाच निर्णय होता शकू. त्या दिवशी शकू तू ऑफिसात नव्हतीस. फोन करण्याचाही प्रयत्न केला तुला, पण तुझा फोन लागत नव्हता. म्हणून मग मीच ठरवलं ग. अच्छा, पण नलू तुला माहिती नाहीये का, खानविलकरांकडे क्वालिटी ही महत्वाची आहे. नाही शकू, पण त्यात काहीच तडजोड केली नाहीये. ज्या दर्जाचा आपण अख्खा काजू घेतो ना, त्याच दर्जाचा तुकडा काजू घेतलाय. म्हणजे हे बघा, ह्या दोन्ही काजूमध्ये काही फरक नाहीये. दोन्ही उत्तम प्रतीचे काजू. पण नलू, तरीही हा काजू का घेतला? म्हणजे आपल्याला अख्खा काजू परवडतो ना. नाही बरोबर आहे शकू, पण कसं आहे ना, आपण एवढा महाग अख्खा काजू घेतो आणि त्याचे ना तुकडे तुकडे करून आपण लाडवात किंवा ते काजूचे बार बनवतात ना, त्यात वापरतो. बरोबर. तर दिवसाला आपल्याला 20 किलो काजू लागतात. बरोबर. म्हणजे बघा, अख्खा काजू आहे ना, तो आपल्याला 1200 रुपये किलो पडतो आणि तुकडा काजू आहे ना, तो आपल्याला 850 रुपये किलो पडतो. म्हणजे अख्ख्या काजूचे आपल्याला दिवसाला 24,000 रुपये पडतात आणि तुकड्या काजूचे 17,000. म्हणजे 7,000 रुपये दिवसाला वाचतात शकू. आणि असं बघायला गेलं तर महिन्याला आणि वर्षाला केवढी बचत होईल नाही का? ओमच्या मित्राची पार्टी म्हणजे काहीतरी भारी साडी नेसावी लागेल. काय नेसू? कुठली साडी नेसू? नाही, ही पण नाही. नाही, लग्नातली नको, जास्तच होईल ती जरा. ब्लॅक टाय म्हणजे काय आणि साडीवर टाय घालायचा काय, मला काहीच कळत नाहीये. ही पण नको, ही पण खूप साधी होईल साडी. तू कधी आलास? तू कुठल्या रंगाची साडी घालायची ठरवत होतीस तेव्हा चालू आहे ऍक्च्युली. मला कळतच नाहीये काय. हा बरोबर आहे. तुला कळत नाही ही गोष्ट बरोबर आहे. काय? की तू कुठल्याही रंगाची साडी घातलीस, ड्रेस घातलास तरी तो तुला छानच दिसतो. ऑल्सो तू माझ्या बायकोला कन्फ्युज करतेस त्या आरशासमोर उभा राहून काय घालायचं काय नाही. नॉट गुड, यु नो. आय नो, तू माझी मजा करतोयस. नाही बघ, एकदम मला खूप टेन्शन आलंय की काय घालायचं पार्टीमध्ये, कुठल्या रंगाची साडी नेसू, काही कळत नाही आणि तू माझी मजा घे. नाही ऐक ना, तुझ्या प्रत्येक टेन्शनचं सोल्युशन आहे माझ्याकडे. काय? हे बघ, सोल्युशन आहे. काय? आजच्या पार्टीत घालायला माझ्या बायकोसाठी खास ड्रेस. कशाला? माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत आणि काही तर नवीन आहे. मी अक्षरशः घडी पण नाही मोडली आहे त्यांची, त्यातली कुठली तरी नेसेल ना. फक्त माझा ठर. एक मिनिट ऍक्च्युली ब्लॅक टाय थीम साठी परफेक्ट ड्रेस आहे आणि तू साड्या तर रोजच नेसतेस ना. त्यापेक्षा हा ड्रेस घाल, जो ड्रेस तुझ्या नवऱ्याने उन्हातानाचं 6-7 दुकानं फिरून शोधलाय तुझ्यासाठी स्पेशल. अरे बायको यार, कुछ तो कदर करो. घालशील ना माझ्यासाठी प्लीज? आवडला हा ड्रेस? देवा, छान आहे. ग्रेट. हे घे, तू आवर, मी बाहेर थांबतो. सो बायकोची आवड निवड मला कळायला लागली आता, असं म्हणायला. ऑलराईट, आवडतो. बाय.